चालू गाडीवर महिलेसोबत भयंकर प्रकार, ही अवलाद कधी सुधारणार? प्रकरण जाणून हादराल. कपडे काढले, नेमकं काय घडलं? तर असं या घटनेत नक्की काय घडलेलं आहे ते पहा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता सर्वत्र उन्हाळा आहे, दुपारची वेळ होती. रस्ता त्या तुलनेने शांत. कामावरून घरी जाणारी एक तरुणी तिच्या आयुष्यात पुढच्या काही मिनिटात काय होणार आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती आणि तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार आहे असं तिला कधीच वाटलं नव्हतं. तिच्याजवळ एक स्कूटर होती आणि स्कूटर हळूहळू रस्त्यावरून पुढे सरकत होती. सर्व काही सामान्य वाटत होतं. अचानक मागून एक कार वेगाने आली. त्या कारने काही क्षण तरुणीचा पाठलाग केला. कारचा वेग वाढत होता. तरुणीला काहीतरी संशय आला. तिने स्कूटरचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पुढच्या क्षणी जोरदार धडक बसली. कारने थेट तिच्या स्कूटरला धडक दिली. स्कूटर रस्त्यावर घसरली. तरुणी जमिनीवर पडली. आसपासचे लोक घाबरले. काही लोक धावत घटनास्थळी पोहोचले. धडक देणारी कार मात्र थांबली नाही. ती कार वेगाने तेथून निघून गेली. तरुणी वेदनेने ओरडत होती. तिचा हात गंभीर जखमी झाला होता. लोकांना काय करावं हे समजत नव्हतं. लोक काय करावं हे समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नव्हती, कारण की ती तिथेच पडली होती आणि तिची स्कूटरसुद्धा तिथेच पडली होती. तेवढ्यात दुसरी कार तिथे आली. त्या कारमधून एक तरुण उतरला. तो घाईघाईने तरुणीकडे धावला, जणू तो आधीपासूनच तिची वाट पाहत होता. त्या तरुणाने लोकांना बाजूला करून तरुणीला उचललं. त्याने स्वतःला तिच्या ओळखीचा असल्याचं सांगितलं. लोकांनी त्यावर विश्वास ठेवला, कारण तो खूप आत्मविश्वासाने बोलत होता. तो तरुण जखमी तरुणीला तातडीने कारमध्ये घेऊन गेला. रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरने तपासणी केली. तरुणीचा उजवा हात मोडला होता. बोटांना फ्रॅक्चर झालं होतं. तरुणाने रुग्णालयात स्वतःची ओळख तिचे पती म्हणून दिली होती. डॉक्टरने, नर्सने त्याच्यावर संशय घेतला नाही. सर्वांना वाटलं हा तरुण खरोखरच तिच्या जवळचा आहे. तरुणीला शुद्ध आली. तिच्या समोर तोच तरुण उभा होता. त्याने तिला धीर दिला, तिची काळजी घेतली. त्या क्षणापासून तो तिच्यासाठी हिरो बनला. पुढील काही दिवसात दोघांमध्ये बोलणं वाढलं, भेटी वाढल्या. तरुणी त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. तिला वाटलं हा माणूस माझं आयुष्य वाचवणार आहे. परंतु काही दिवसांनी तिच्या मनात शंका निर्माण झाली. अपघातानंतर तो इतक्या लवकर कसा पोहोचला? तो आधीपासूनच आसपास होता का? तरुणीने त्या दिवसाची आठवण काढायला सुरुवात केली. काही गोष्टी तिला विचित्र वाटू लागल्या. तिच्या मनात संशय वाढत गेला. त्याने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी तक्रार नोंदवली. तपास सुरू झाला. परिसरातील CCTV फुटेज तपासले गेले. फुटेजमध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अपघात करणारी आणि मदत करणारा तरुण एकच होता. याच्यामध्ये संबंध असल्याचे संकेत मिळाले. पोलिसांनी कॉल डिटेल्स तपासले. त्यातून दोघेही सतत संपर्कात असल्याचं दिसलं. संशय अधिकच बळावला. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांनी काहीच सांगितलं नाही. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवतात सत्य बाहेर आलं. समोर आलेलं सत्य धक्कादायक होतं. अपघात हा अपघात नव्हताच, तो एक प्लॅन होता. मुख्य आरोपी रणजित राजन याला तरुणीवर प्रेम होतं. तिच्या नजरेत हिरो बनण्यासाठी त्याने हा कट रचला होता. त्याने आपल्या मित्राला तरुणीच्या स्कूटरला धडक देण्यास सांगितले आणि स्वतःच काही वेळाने येऊन तिला वाचवण्याचं ठरवलं. योजना यशस्वी झाली. तरुणी त्याच्यावर विश्वास ठेवू लागली, पण संशयाने सगळा खेळ उलगडला गेला. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिचा हात मोडला होता. तरीही आरोपीनं स्वतःच्या स्वार्थासाठी तिचं आयुष्य धोक्यात टाकलं. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेवटी उघड झालं चालू गाडीवर महिलेसोबत भयंकर प्रकार नव्हता, तर तिच्या आयुष्याशी खेळणारा बनाव होता.